अशाच प्रकारची नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी नक्कीच आपला यूट्यूब चॅनल कीर्तनांचा महासागर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विठाला 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 विठाला. गरीब माणूस श्रीमंत होण्याची इच्छा करतो. तो श्रीमंतीमध्ये सुख शोधतो. अंबानीला जाऊन विचारा, सुखी आहेत का? उत्तर मिळेल नाही. श्रीमंत माणूस निरोगी होण्याची इच्छा करतो. तो निरोगीमध्ये सुख शोधतो. इलाज करणाऱ्या डॉक्टरांना जाऊन विचारा, सुखी आहेत का? उत्तर मिळेल नाही. बिना लग्न झालेले लग्न करण्याची इच्छा करतात. ते पत्नीमध्ये सुख शोधतात. लग्न झालेल्यांना जाऊन विचारा, सुखी आहेत का? उत्तर मिळेल नाही. सत्ताधारी माणूस सत्ताधारी बनण्याची इच्छा करतो. तो सत्तेमध्ये सुख शोधतो. मंत्र्यांना जाऊन विचारा, सुखी आहेत का? उत्तर मिळेल नाही. कंजूस माणूस दानी बनण्याची इच्छा करतो. तो दानामध्ये सुख शोधतो. कर्णाला जाऊन विचारा, सुखी होता का? उत्तर मिळेल नाही. वांज लोक पुत्र प्राप्ती होण्याची इच्छा करतात. ते मुलांमध्ये सुख शोधतात. ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारा, माझ्या मुलामुळे मी सुखी आहे का? उत्तर मिळेल नाही. माता पिता आपल्या मुलांमुळे सुखी असतील आणि जे जे माता पिता आपल्या पुत्रांमुळे सुखी असतील त्या माते पित्यांना माझं त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. सून सासू आणण्याची इच्छा करते. ते सासू पदात सुख शोधते. सासूला जाऊन विचारा, सुखी आहेत का? उत्तर मिळेल नाही. या तिची सून तर सासू मारावी म्हणून खंडेरायाला नवस करते. खंडेराया तुझं करी देणं वसू, 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 खंडेराया तुझं करी देणं वसू. मरुदेर सासू खंडेराया, खंडेराया, मरुदेर सासू खंडेराया, खंडेराया, मरुदे सासू खंडेराया, खंडेराया, मरुदे सासू खंडेराया, खंडेराया. तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू. खंडेराया तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू, खंडेराया तुझं करी देणं वसू. तुम्ही म्हणाल महाराज, श्रीमंत सुखी नाही, निरोगी सुखी नाही, पत्नीवाला सुखी नाही, पुत्रवाला सुखी नाही, सत्ताधारी सुखी नाही, सासू सुखी नाही, मंत्री सुखी नाही, तर सुखी आहे कोण? माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगाचा रे खातो, माझ्या पांडुरंगाचा रे खातो. हे सुखारूप आईचा तुझ्या कोणी सांगा, सुखारूप आईचा तुझा कोणी सांगा, सुखारूप आईचा तुझा कोणी सांगा, सुखारूप आईचा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी
कबीरजी महाराज सांगतात, तना धरी सुखी कोई ना देखा, जो देखे सो दुखिया हो किंवा कोई तन दुखी, कोई बड़ दुखी, कोई दान बिना रहत उदास, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई दान बिना रहत उदास। कोई धन दुखी, कोई धन दुखी, कोई धन बिना रहत उदास। कोई धन दुखी, कोई धन दुखी, कोई धन बिना रहत उदास। थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास, राम के दास कभी ना होवे उदास, राम के दास कभी ना होवे उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई दान बिना रहत उदास, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई दान बिना रहत उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई तन बिना रहत उदास। कोई तन दुखी, कोई तन दुखी, कोई तन बिना रहत उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास। ह्या जगात प्रत्येक जण दुखी आहे, फक्त रामाचेच दास सुखी आहे, म्हणजे संत सुखी आहे. मग आता आपला इथं प्रश्न निर्माण होतो की संत सुखी काय? संत सुखी काय हे याचे कारण आहे. संत हे आपल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात, म्हणून ते सुखी असतात. सद्गुरूंना शरण केलेले सुखी असतील ह्यात नवल नाही. सद्गुरूंना शरण गेलेले सुखी असतील ह्यात नवल नाही. तर जे जे सद्गुरूंना शरण गेलेले आहेत त्यांना ब्रह्मप्राप्ती होते, म्हणजे सुखप्राप्ती होते. पण ती शरणागती तनाने, मनाने, धनाने, काया वाचा मनाने व्हायला पाहिजे. पण काय पठ्ठे गुरूंच्या धंद्यावर लक्ष ठेवून बसतात. एका गुरूंना 2 शिष्य होते. ते दोघं सारखे भांडण करायचे. गुरूंनी त्यांचे भांडणाचे कारण विचारले. एक म्हणाला, गुरुदेव सर्व सफरचंद केळी हाच घेतो, मला एकही देत नाही. दुसरा म्हणाला, गुरुदेव सर्व पेढे दक्षिणा हाच घेतो, मला एकही देत नाही. मग गुरुंनी त्याला कसे वाटायचे हे सांगून दिले आणि दोघांना एक एक पाय वाटून दिले. उजव्या पायाची चरण सेवा तू करायची, उजव्या पायातील सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायची. डाव्या पायातील चरण सेवा तू करायची, डाव्या पायातील सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायचे. असं करून गुरुने त्यांचे भांडणं मिटवून दिले. आणि एक दिवशी गुरु मस्त भिंतीला पाठ टेकून पायी पसरून बसलेले होते. आणि तेवढ्यात गुरुने उजवा पाय डाव्या पायावर ठेवला आणि डाव्या पायाला शिष्य तिथं आला. त्याने पाहिलं की याचा पाय माझ्या पायावर, याचा पाय माझ्या पायावर. बघतो त्याच्या पायकडं घेतलं त्याने एक दांडको आणि जे गुरूंचा उजवा पाय हाणायचा सुरू केला. गुरु म्हणले, अरे मारू नको, अरे मारू नको. तो म्हणला, थांबा गुरुदेव, त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा, बघतोच त्याच्या पाय
पायाकडे आणि मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. हे पाय बंब सुजवला, फेकलो त्याने दांडकन निघाला. थोड्या वेळानंतर उजव्या पायाला शिष्य तिथं आला. त्यांनी पाहिलं की आपला पाय बंब सुचलेला आहे. त्याने गुरुला विचारले, गुरुदेव माझ्या पायाला काय झाले? गुरुनी बोलले, त्याने तुझ्या पायाला मारले. का मारले? आता गुरुला काय खोटं बोलता येईल का? त्याचा पाय तुझ्या पायावर आला होता म्हणून त्याने मारले. मग तो म्हणला असं वय बर. मग बसला एका कोपऱ्यात आणि तिथंच दांडको होता, तिथंच बसला. आणि मग थोड्या वेळानंतर सहज गुरुने डावा पाय उजव्या पायावर ठेवला आणि उजव्या पायाला तिथंच होता. त्यांनी घेतलं त्याच्या शेजारचं दांडको आणि जे गुरूंचा डावा पाय हाणायचा सुरू केला. गुरु म्हणले, मारू नको. तुम्हाला थांबा गुरुदेव. जेव्हा तो माझ्या पायाला मारत होता तेव्हा तुम्ही त्याला काही नाही म्हणले. आता मला म्हणू राहिलं फक्त तुझ्या पायाकडं. आणि मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. त्याने तर पाय बंब सुजवला होता, बंब. नंतर पायाचा तुकडाच पाडला. अशा शिष्याला गुरुची कृपा होत असते का? अशा लोभी, नाटकी, स्वार्थी शिष्यावर गुरुची कृपा होणे अशक्य आहे. भिकाऱ्याला सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणे अशक्य आहे. व्यभिचारी माणसाला चांगली गतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे व्यभिचारी माणसाला चांगली गती मिळणे अशक्य आहे. अभिमानी माणसाला चार पुरुषार्थ मिळणे अशक्य आहे. आकाशातून दूध काढण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे आकाशातून दूध मिळणे अशक्य आहे. आणि त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे लोभी, नाटकी, स्वार्थी शिष्यावर गुरुची कृपा होणे अशक्य आहे. सेवक सुख जहाँ मान भिकारी, व्यसनी धन शुभगति में बिचारी, लोभी ससुजह चार गुमानी, नमदही दूध चाहत प्राणी. नाटकी शिष्यावर, लोभी शिष्यावर गुरुची कृपा होणे अशक्य आहे. तुम्ही म्हणाल, महाराज जे सद्गुरूंना शरण गेले त्याला ब्रह्मप्राप्ती झाली म्हणजे सुखप्राप्ती झाली, असं एखादं उदाहरण आहे का? हो हो, एक उदाहरण नाही, अनेक उदाहरण आहे. त्याच्यामधून एक उदाहरण सांगते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनात स्वतः देव नाचतो, देव. माझ्या कीर्तनात देव नाचतो, देव. पण आजकालच्या कीर्तनकारांच्या कीर्तनात देव सोडा, साधं टाळकरी सुद्धा नाचत नाही. साधं टाळकरी सुद्धा नाचत नाही. पण माझ्या कीर्तनात देव नाचला. तुम्ही म्हणाल, महाराज कवा नाचला, कसा नाचला, कधी नाचला? सांगते बघ. मी एक प्रमाण मोठ्याने म्हणाले. प्रमाण होता देवीचा. आनंदी निर्गुणा निर्गुणा प्रकटली भावनी, आनंदी निर्गुणा निर्गुणा प्रकटली भावनी, प्रकटली भवानी. आनंदी निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी. मर्दनाला कोणी, कापाची कापाची करवय दाडणी, कापाची करवय दाडणी, कापाची करवय दाडणी. म्हणत असताना महिला मंडळातून एक देव उठला ना, जाई घालून लागला घुमायला. अहय 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 अहय. देव नाचत नाचत पुढं पुढं येऊ लागला. देव जसा जसा पुढं पुढं ये, तशी तशी माग माग जाई.
देव जसा जसा पुढं पुढं येईल मी तशी तशी माग माग जाईल आणि जे देवाने उडी मारली डायरेक्ट माहीत जवळ मी मागचा पडदा फाडून पळून आले. परत त्या गावात आणखी कीर्तनाला गेले नाही. अहो साधं पाक सुद्धा मागायला गेले नाही. विठाल विठाल माझ्या कीर्तनात हा देव नाचला. तुम्हाला वाटलं पांडुरंग नाचला की काय? पांडुरंग तर नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होते. ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात तो देव नाचत होता त्या नामदेव महाराजांनाच देवाने गुरु करायला लावलेले होते. देव म्हणाले नामा औंढ्या नागनाथ जा व तिथे गुरु करून ये. देव म्हणे नामा विसोबा खेचराशी शरण रेयासी जावे वेगी. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथ गेले व तिथे विसोबा खेचर पाहिले, पण जरा वेगळ्या अवस्थेत भेटले. एका म्हाताऱ्याच्या अवस्थेत भेटले आणि जिथे ते विसोबा खेचर झोपलेले होते त्यांच्या पायाखाली महादेवाचे पिंड होते. नामदेव महाराज म्हणाले पापा पिंडेवरून पाय काढा. विसोबा खेचर म्हणाले अरे नामा मी म्हातारा झालेलो आहे. जिथं देव नसेल तिथंच तू माझा पाय उचलून ठेव. मग नामदेव महाराजांनी जिथं देव नसेल व तिथे पाय ठेवला. पायाखाली पिंड तयार. परत उचलून दुसरीकडे ठेवला. पायाखाली पिंड तयार. परत उचलून चौथीकडे ठेवला. पायाखाली पिंड तयार. नामदेव महाराज म्हणाले बाबा हा काय प्रकार आहे? विसोबा खेचर म्हणाले अरे नामा सर्व ठिकाणी देव असतो. सर्वं खलिदं ब्रह्म. आता नामदेव महाराजांना सद्गुरूची प्राप्ती झाली. तुम्ही म्हणाल महाराज सद्गुरूची प्राप्ती झाली हे आम्हाला कळाले, पण ब्रह्म प्राप्ती झाली हे आम्हाला कळाले नाही. तर सांगते बघा. त्यानंतर नामदेव महाराज पंढरपूरच्या वाळवंटात गेले व तिथे भोजनाची व्यवस्था करू लागले. व्यवस्था करता करता तिथे एक कुत्रा आलं व एक रोटी घेऊन पळालं, म्हणजे एक भाकर घेऊन पळालं. आणि मग नामदेव महाराजांनी हातात तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे मागे पळू लागले आणि म्हणू लागले उभे उभे जगजेटी कोडी रोटी कैसे खासी. नामदेव महाराज म्हणाले देवा उभे राहा, बिना तुपाच्या रोटी कस काय खासान. मग तिथे स्वतः भगवान परमात्मा प्रकट झाले आणि म्हणाले नामा तुम्हाला ओळखलेच? नामदेव महाराज म्हणाले हो देवा मी तुम्हाला ओळखलेच. कसे ओळखलेच? एरू मनाक्या सर्वदेशी सर्वाभूती विठ्ठला रोटी घेऊन पळाला सर्वाभूती केशव. आता नामदेव महाराजांना सद्गुरूची प्राप्ती झाली आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात.
शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. हे झाले आपल्या अभंगाचे प्रथम चरणाचे चिंतन. आता आपण आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचे चिंतन पाहू. ह न लगे आणि कौपाव घरी सद्गुरूचे पाय. आज समाज गुरूंच्या शोधात दिसत नाही तर सद्गुरूंच्या शोधातच नाही, हे फारच लांबची गोष्ट आहे. गुरु व सद्गुरू यांच्यात फरक आहे. गुरु काहीही शिकू शकतात, सद्गुरू काहीही शिकवत नाही. सद्गुरू अविनाशी शिकवतात, सद्गुरू माणसाच्या जीवनाचं उद्धाराचं शिकवतात. एकाने एकाला जुगार खेळायला शिकवले, सद्गुरू जुगार खेळायला नाही, जुगार सोडवायला शिकवतात. जुगार सोडवायला पांडव जुगार हरले, 12 वर्षाचा वनवास. पांडव जुगार हरले, 12 वर्षाचा वनवास. कौरव जुगार जिंकले, कौरव जुगार जिंकले, आयुष्याचा सर्वनाश, आयुष्याचा सर्वनाश. पाणी पाजवायला कोणी राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल एकाने एकाला दारू प्यायला शिकवली, सद्गुरू दारू प्यायला नाही, दारू सोडवायला शिकवतात. एकदा एक माणूस डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने त्याला तपासले पण निदान काही होईना. मग डॉक्टरने बोले आम्ही तुमची रक्त लघवी टेस्ट करू. मग डॉक्टरांनी थोडेसे रक्त घेतले आणि सांगितले थोडीशी लघवी घेऊन या. आणि हे लघवी घेण्यासाठी पेशंट बाटली सापडू लागले. पण याला काही बाटलीच सापडना. गाव थोडं स्वच्छता होतं स्वतःच्या. मग त्याला एका झाडाखाली ब्रँडेड दारूची बॉटल मिळाली आणि ती पण ब्रँडेड. मग यांनी याच्यात लघवी केली, झाकण पॅक बांधला, रस्ते निघाला. एका हातात बॉटल रस्ते निघाला. एक वर्ग झाडाच्या खाली बसलेलं होतं. यांनी याच्याकडे पाहिलं, ह्याच्या आईला, ह्याच्या हातात क्वार्टर, हिच्या हातात क्वार्टर आणि ही पण ब्रँडेड. आणि याला तर ते खूप आवडायची. मग काय सांगता, असं लपत छपत लपत छपत लपत छपत त्याच्या माग माग गेला आणि मोका पाहून त्याच्या हातातली बाटली हिसकावली आणि चकोट धूम पळाला. गावाच्या बाहेर जाऊस तर थांबलाच नाही. यो मा उठून बोलतो, अरे थांब, अरे थांब, अरे थांब, पण चकट धूम. गावाच्या बाहेर आलं. परत एका झाडाखाली बसलं, बाटली धरली समोर, झाकण खोललं, बोलला, आता बस, सांगतो, आता बस, आता एकटाच सांगतो, असं म्हणून लावली बाटली तोंडाला. पिता पिता म्हणून लागला. इच्छा जरा खारट खारटच वाटत. आर गाडवार मूर्खार बिनाखलीच्या कांद्या टोंब्या, ते माणसाचं टिंब टिंब आहे ना, म्हणून काय खारट खारट नाही वाटणार, मग काय गोड वाटणार का. विठाला विठाला अरे बाबांनो, सद्गुरू दारू प्याला नाही, दारू सोडवायला शिकवतात. एकाने विचारले, का रे दारू का पितो. तो म्हणला, अरे मला खोकला लागला होता म्हणून मी दारू पितो. तो म्हणला, ह्या दारूने माझा पण खोकला जाईल का. तो म्हणला, हो हो, तुझा खोकला अरे 2 मिनिटात जाईल, 2 मिनिटात. अरे ह्या दारूने माझा मान गेला, ह्या दारूने माझी इज्जत गेली, ह्या दारूने माझी किंमत गेली, ह्या दारूने माझा पैसा गेला, ह्या दारूने माझा बाप मला सोडून डायरेक्ट स्वर्गात गेला, ह्या दारूने माझे सोन्यासारखे 2 मुलं शाळा सोडून रस्त्यावर भीक मागायला गेले. अरे ह्या दारूने माझी बायको तर कायमचीच माहेरी गेली. अरे ह्या दारूने माझं सर्वच गेलं. तुझा खोकला, अरे तुझा खोकला 2 मिनिटात जाईन, 2 मिनिटात. पी 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 दारू बाबा, पी. विठ्ठल विठ्ठल पी दारू पी असं शिकवणारे सद्गुरू नसतात. पी दारू पी असं शिकवणारे सद्गुरू नसतात, तर ते सर्व सामान्य गुरु असतात. आपणास वाईट कोण कोण शिकवतं, तर 40 वर्षापूर्वी एकाही पत्नी आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती.
40 वर्षापूर्वी एकही पत्नी आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती, पण आज बऱ्याचशा स्त्रिया आपल्या पतीला नावाने हाक मारतात. यो बोलतो अगे रेश्मा, ती बोलती काय रे रमेश. बघा तशी काय ही याची आजी लागते. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवलं का की तू तुझ्या नवऱ्याला नावाने हाक मार? शिकवलं का? शिकवलं का नाही. मग नवऱ्याला नावाने हाक मारायला शिकवलं कोणी? टीव्ही चॅनल, चित्रपट, मांस खायला, सिगरेट वळायला, हे शिकवलं कोणी? आसपासच्या समाजाने, जोडीदारांनी शिकवलं. विठाला विठाला विठाला. हो. एकदा 4 मित्र एकत्र आले, पार्टी करायची ठरली. एकाने दारू आणायची, एकाने बकरू आणायचा, एकाने तेल मसाला आणायचा. सर्व ठरलं, सामान आले. त्यांनी बोलले अगोदर पिऊ, बकरू आणायचं राहिलं होतं, अगोदर पिऊ मग काय बाकीचा कार्यक्रम करू. मग सर्वजण पिले आणि बकरू आणला. कार्यक्रम करायचा होता ते केले आणि दुसऱ्या दिवशी सर्व आपापल्या घरी गेले. आणि हो बकरू आला पण आपापल्या घरी गेला. यो दारात पाहतो तर काय, याचं बकरू बांधलेलंच तिथं. तिने तो बायकोजवळ पळत गेला आणि म्हणाला काय ग, हे बकरू इथं कसं काय, हे बकरू इथं कसं काय? ती म्हणली हे बकरू आपलंच आहे, इथं नाही राहणार. मग शेजारीकडे राहणार का? तो तरी पण म्हणू लागला हे बकरू इथं कसं काय, हे बकरू इथं कसं काय? ती म्हणली ते जाऊ द्या, तुम्ही रात्री लपत आले, आपलं ते काय कुत्र कुठं नेलो. हा, मग याच्या लक्षात आलं आपण रात्री बकऱ्याचा नाही कुत्र्याचाच कार्यक्रम केला. आगा गा 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 आया या 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 या. त्या कुत्र्याला झालेली होती करूजला आगला उलट्या करायला. आपला विषय चालू होता की आपणास वाईट कोण कोण शिकवतं. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या सर्वांच्या माध्यमातून आमची मुलं सायबर क्राईम करायला शिकतात. आणि या माध्यमातून जर वाचायचे असेल तर फक्त एकच उपाय आहे, सद्गुरू सद्गुरू आणि सद्गुरू. आणि सद्गुरूच आपणास या भविष्यातून तारून नेणारे आहेत असे संत एकनाथ महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात.
म्हणतात विठाला विठाला विठाला. विठाला 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 विठाला. एक राजा होता. त्याने एक बाजार मांडला. त्या बाजारातील सर्व वस्तू फ्री फुकट विना मूल्य असा तो बाजार ठेवला. आणि त्या बाजाराची वेळ सकाळच्या 10 वाजल्यापासून तर दुपारच्या 5 वाजल्यापर्यंतच होता. आणि त्या बाजारात बरेच जण येऊ लागले. आणि त्या बाजारात एक साधू सुद्धा आलेला होता. त्याला काही घ्यायचे नव्हते, फक्त तो बाजार पाहण्यासाठी आला होता. बाजार फिरता फिरता त्याला एक मुलगी दिसली. ती फार चिंतित दिसली, फार बेचैन दिसली. साधू त्या मुलीपाशी गेली आणि मुलीला म्हणाले, बेटी फार चिंतित दिसतेस, फार बेचैन दिसतेस. मुलगी म्हणाली, हो बाबा, मी चिंतेत आहे. मला लग्न करायचे आहे. मी माझ्या आईच्या हिस्सेची वस्तू घेतली, मी माझ्या वडिलांच्या हिस्सेची वस्तू घेतली, मी माझ्याही हिस्सेची वस्तू घेतली. बाबा, तुम्ही तुमच्या हिस्सेची वस्तू द्याल का? तुम्ही संन्यासी आहात. संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग. बाबा म्हणाले, वा बेटी वा, तू संन्यासाची फार छान व्याख्या सांगितली. मी माझ्या हिस्सेची वस्तू देतो, पण त्या वस्तूचा निवडण्याचा अधिकार फक्त माझाच राहील. मुलगी म्हणू लागली, बाबा जर दिली जर तुम्ही मला जर एक माळ, तर ते माळ घेऊन मी काय जप करीत बसू का? जर दिली जर तुम्ही मला जर एक गंधुगाई, तर ते गंधुगाईत लावत बसू का? जर दिली जर तुम्ही मला जर एक माळ, तर ते माळ घेऊन मी काय जप करीत बसू का? आणि जर दिली जर तुम्ही मला जर एक भजनाची टाळ, तर ते टाळ घेऊन मी काय भजन करीत बसू का? मला बऱ्याचशा वस्तूची गरज आहे. बाबा म्हणाले, बेटे मी तुला तुझ्या हिताचीच वस्तू देतो, तू चल माझ्या मागे मागे. मग ते दोघं अख्खा बाजार फिरू लागले. साधू पुढे, बेटी मागे, साधू पुढे, बेटी मागे. या गलीतून त्या गलीत, त्या गलीतून या गलीत, त्या गलीतून त्या गलीत अख्खा बाजार फिरू लागले. 4:30 वाजले. मुलगी म्हणाली, बाबा घ्या ना एक वस्तू. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब, आता 5 वाजायला 10 मिनिटं राहिले. मुलगी म्हणाली, बाबा घ्या ना एक वस्तू. आता 5 वाजायला 10 मिनिटं राहिले. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. मुलगी मनातल्या मनात म्हणू लागली, कच्चे बाबांसोबत आली, हुच्चच निघाला. आता 5 वाजायला 5च मिनिटं राहिली. मुलगी म्हणाली, बाबा घ्या ना एक वस्तू. आता 5 वाजायला 5च मिनिटं राहिले. बाबा म्हणाले, बेटी समोर जे ऑफिस दिसतं ना, ते ऑफिस मध्ये जा. तिथे एक राजा बसलेला असेल. त्या राजाचा हात धर व मोठ्याने वरड की मी ह्या बाजारात राजा नावाची वस्तू घेतलेली आहे. मुलगी धावत पळत त्या ऑफिस मध्ये गेली. त्या राजाचा हात धरला व मोठ्याने वरडली की मी ह्या बाजारात राजा नावाची वस्तू घेतलेली आहे. आता मला सांगा, त्या मुलीला किती वस्तू मिळाली असतील बरं? का बाजारात तिचा झाला आणि लग्नाचंही टेन्शन गेलं. जर तिने कितीही प्रयत्न केला असता तर तिला बाजारातील 4-5 वस्तू मिळाल्या असत्या. पण तिने राजाचा हात धरला, राजाचा. आता ती राजाची मालकीन झाली, मालकीन. राजा म्हणजे हा संपूर्ण विश्व. राजांचं ऑफिस म्हणजे एक मंदिर आणि राजा म्हणजे तो एक भगवान परमात्मा आणि तो साधू म्हणजे सद्गुरू आणि ती मुलगी म्हणजे तुम्ही आम्ही. त्या मुलीने सद्गुरूचे पाय धरले म्हणून तिचा अख्खा बाजार झाला. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. ह विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हे झाले आपल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाचे चिंतन. आता आपण आपल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचे चिंतन पाहू.
सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वन्नी ते पवित्र. एक साधू होता, त्याला बरेचशा शिष्य होते आणि त्या साधूला एक आजार झाला, दुर्धर आजार झाला, भयंकर आजार झाला आणि त्या साधूच्या अंगाचा वास येऊ लागला. त्या साधूला सोडून एक एक शिष्य निघून जाऊ लागले. जगात हेच आहे, जगाला गुरु नको, जगाला बिना गुरुचे ज्ञान पाहिजे. एका राजाने एक दुकान मांडला. त्या दुकानात 2 प्रकारच्या मूर्त्या ठेवल्या. एक मूर्ती होती रामाची व एक मूर्ती होती रावणाची. कोणती घ्याल, रामाची की रावणाची? ठीक आहे, रामाची मूर्ती आहे लोखंडाची व रावणाची मूर्ती आहे सोन्याची. आता कोणती घ्याल? किती खोटं बोलता राव तुम्ही. तुम्ही रावणाचीच घ्याल. जगात हेच आहे, जगाला देव नको, जगाला फक्त सोनं पाहिजे. अरे बाबा, आपण ह्या जगातून काहीच नेणार नाही. धन दौलत पैसा अडका सर्व इथंच राहणार आहे. आपण सगळे निघून जाणार आहे. धन दौलत ये माल खजाना, धन दौलत ये माल खजाना, जाए ना तेरे साथ रे, जाए ना तेरे साथ रे. अंत काल जब आएगा तो मलेगा अपना हाथ रे, मलेगा अपना हाथ रे. एक दिन तेरा उजड़ जाएगा, एक दिन तेरा उजड़ जाएगा. लगा ले तंबू, जगत में कोई न परवाना, 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 कोई न परवाना. महिला डाली ऐसी गाली, हाय महिला डाली ऐसी गाली. कामन तेरे आएगी, कामन तेरे आएगी. माया का घर छोड़ एक दिन सारी दुनिया जाएगी, सारी दुनिया जाएगी. एक दिन सबको जाना होगा, एक दिन सबको जाना होगा. लेडीज हो जाएगी जगत में कोई न परवाना, जगत में कोई न परवाना. जगत में कोई न परवाना, जगत में कोई न परवाना, जगत में कोई न परवाना. कोई न परवाना, जगत में कोई न परवाना, जगत में कोई न परवाना, जगत में कोई न परवाना. हो, जगाला बिना समाजसेवा नको, जगाला बिना समाजसेवाच्या आमदार पद खासदार पद पाहिजे. आता त्या साधूला सोडून एक एक शिष्य निघून जाऊ लागले आणि आता त्या साधूचा एक एक कोसपर्यंत वास येऊ लागला. आणि त्या साधूने मुलांना बोलवले आणि त्यांनी बोले, मुलांनो आता तुम्ही आपल्या घरी निघून जावा. एक शिष्य सोडून सर्व शिष्य तिथून निघून जाऊ लागले आणि त्या शिष्याचं नाव होतं सांदीपानी. सांदीपानी रोज आपल्या गुरूला आंघोळ घालायचा, त्यांचे कपडे धुवायचा, त्यांचे चरण धुवायचा आणि ते चरण तीर्थ प्राशन करून घ्यायचा. सांदीपानीच्या गुरूंनी विचारले, सांदीपानी तू दुर्गंधी इतकं पाणी कसं काय प्राशन करून घेतो? तो म्हणला, गुरुदेव हे माझ्या गुरूंचे दुर्गंध इतकं पाणी नाही, तर हे माझ्या गुरूंचे चरण तीर्थ आहेत आणि हे चरण तीर्थ अगदी पवित्र असतात. आणि हेच सांगते एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या. सद्गुरुचे चरण तीर्थ, 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 सद्गुरुचे
लगे आदेश हे झाले आपल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाचे चिंतन. आता आपण आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचे चिंतन पाहू. एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. तुम्ही म्हणाल महाराज त्याची सांदीपानी ऋषींची महती सांगितली, तर ते सांदीपानी ऋषी कोण? तर ते सांदीपानी ऋषी भगवान श्रीकृष्णांचे गुरु. आणि सांदीपानीच्या गुरुने त्यांना आशीर्वाद दिलता की द्वापार युगामध्ये तुला भगवान श्रीकृष्ण शिष्य म्हणून मिळेल. आणि त्या गुरूंचा आशीर्वाद सफल झाला. सांदीपानी ऋषींना भगवान श्रीकृष्ण शिष्य म्हणून भेटले. पूर्वी श्राप व आशीर्वाद खरे होत होते, आता श्रापही खरे होत नाही आणि आशीर्वादही खरे होत नाही. एका खोलीत 4-5 माणसं बसलेली होती आणि एक साधू सुद्धा बसलेला होता. ते 4-5 माणसं त्या साधूची चेष्टा करू लागली. आणि त्या साधूला राग आला. मग त्याने बोला, आता मी तुम्हाला श्राप देणार. तेवढ्या सर्वांना दिसायचे बंद झाले. सर्वजण साधूला लोटांगण घालू लागले, त्यांचे चरण वधू लागले. त्यांनी म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, आमची नजर परत द्या. मग साधूनी आपल्या पायातील एक चप्पल काढली व जिथे वाटेल तिथं हाणायला चालू केलं. आणि म्हणाले, अरे बावळट डोक्याच्या नो, मला पण दिसायचे बंद झालेले आहेत, कोणीतरी जनरेटर चालू करा. विठाला विठाला नादी गुरु शंकरा लागो आणि शिष्य परंपरा बुधाचा संसार झाला जो अमृते. आपणास भागवतीय ज्ञान भोले बाबा आणि शुकाचार्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भेटलेले आहे. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु. हाचे भव सिंधूचा तारू, हाचे भव सिंधूचा तारू, न लगे आणि कवू पाव, उपाव न लगे आणि कवू पाव. हे भव सिंधूचा तारू, हा भव सिंधूचा तारू, न लगे आणि कवू पाव, न लगे आणि कवू पाव. हरी सद्गुरुचे पाय, हरी आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, डमरू हाती, पायी घडावा वाजवी, त्रिशूळ डमरू हाती, पायी घडावा
आजचं कीर्तन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आजच्या कीर्तनातला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला हेही कमेंट करून नक्की कळवा. अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.